नमस्कार, मी प्रतीक्षा सुनील पाटील इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. आज मी आपल्या समोर आत्मनिर्भर भारत याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आजच्या भारताच्या चालना आणि स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वतःच्या बळावर, संसाधनांवर आणि क्षमतेवर उभारलेली आधुनिक, सक्षम आणि समर्थ भारताची नवी ओळख. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे 2020 रोजी कोविड-19 च्या कठीण काळात 66 आत्मनिर्भर भारत अभियान जाहीर करून संपूर्ण देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे आवाहन केले. त्यांनी आमच्या बांधवांना व्होकल फॉर लोकल हे ब्रीद विचारात घेऊन आपल्या देशातील उत्पादन सेवांना प्राधान्य देण्यास सांगितले. यामध्ये विविध क्षेत्रातील नागरिकांना, महिला, शेतकरी, युवक या सर्वांना सहभागी करून घेतले जात आहे. माझी माती माझा देश, माझी माती माझा देश देऊनारा आत्मनिर्भर व विकसित भारत सारा, आत्मनिर्भर व विकसित भारत सारा. आत्मनिर्भर भारताची मुख्य उद्दिष्टे म्हणजे देशासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू, तंत्रज्ञानावर आणि सेवांचे उत्पादन आपल्या देशातच करणे, ज्यामुळे परकीय आयातीवरील अवलंबन कमी होईल. यामुळे भारतीय उद्योगांना चालना मिळते, नव्या संधी निर्माण होतात, स्थानिक कौशल्य व तंत्रज्ञान विकसित होते आणि देशाचा आर्थिक कणा मजबूत होतो. आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारने 5 उभाऱ्या निश्चित केल्या आहेत. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तरुण लोकसंख्या आणि मागणी या सर्व बाबींमुळे जगात मोठे स्थान मिळवता येईल. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मेक इन इंडिया यांसारख्या मोहिमेतून स्थानिक उत्पादनास प्रोत्साहन मिळत आहे. माझी माती माझा देश, माझी माती माझा देश माझा अभिमान, माझी माती माझा देश माझा अभिमान. वाढवूया चला आपण भारत देशाची शान, वाढवूया चला आपण भारत देशाची शान. शेवटी एवढेच सांगू इच्छिते, आपला देश चंद्रावर पोहोचला, सूर्याचाही अभ्यास करू लागला. आपला देश चंद्रावर पोहोचू लागला, सूर्याचाही अभ्यास करू लागला. बुलेटमध्ये बसून प्रवासही करू लागला. समृद्धी महामार्गामुळे वेग वाचवू लागला. आपला देश किती विकास करू लागला. जगात कुठेही जा आपला देश सन्मान मिळवू लागला. आपला देश एक वेगळा इतिहास घडवू लागला. होय, आपला देश एक वेगळा इतिहास घडवू लागला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथेच थांबवते.